चला सुरू करून देऊयात आपण. आपण बघतो आहोत की कशा प्रकारे वाक्य सुलट आणि उलट होतात. आपण काल पाहिलं होतं की कधी कधी आपण इकडनं ऍक्टर सह बोलतो आणि कधी कधी आपण काय करतो, ऍक्टरची काही गरज नसते आपल्याला, ऑब्जेक्टने आपण बोलतो. तर त्यावेळेला ते काय त्याचा अर्थ होतो हे आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे, राईट ना. की द बॉक्स इज ओपन. याच्यामध्ये बॉक्स कोणी उघडला काही कळत नाही, परंतु एवढं कळलं की बॉक्स उघडलाय. जातो. बॉक्स उघडलाय, कोणतरी उघडलाय. पण याला आपण बॉक्स उघडलाय न म्हणता बॉक्स उघडला जातो म्हणायला पाहिजे. पुन्हा पुन्हा उघडला जातो काही माहित नाही. बॉक्स उघडला जात नाही म्हणायचं असलं तर आपण इथे काय टाकायला पाहिजे, नॉट. बॉक्स इज नॉट ओपन म्हणायला पाहिजे, म्हणजे बॉक्स उघडला जात नाही. आम्हाला रिस्पेक्ट दिला जात नाही. कसं म्हणणार, आम्हाला रिस्पेक्ट दिला जात नाही. पहिल्यांदा आम्ही म्हणा आणि आम्ही जर आणि V3 घ्या. अतिशय सोपी आयडिया आहे. हा, आम्हाला रिस्पेक्ट दिला जात नाही. वी आर घ्या, नॉट रिस्पेक्टेड. इथे ईडी लावायचा, V3 आला पाहिजे. वी आर नॉट रिस्पेक्टेड. वेळेवर शाळेचं गेट उघडलं जात नाही. कसं म्हणणार, शाळेचं गेट वेळेवर उघडलं जात नाही. शाळेचं गेट अगोदर म्हणा, स्कूल गेट. School gate not open on time. आम्ही जर पैकी एक जण घ्यायचं की नाही, उघडलं जात नाही म्हटल्यावर is not open. ओपनड. Isn't open on time. isn't open on time. Time. बरोबर. पेशंटला कोणतीही मदत केली जात नाही. कसं म्हणणार बरं, पेशंटला कोणती मदत दिली जात नाही किंवा केली जात नाही. पेशंटने सुरुवात करा. Patient isn't helped. हा, इज नॉट हेल्प. पेशंटला मदत केली जात नाही. ठीक आहे ना, समजते का तुम्हाला मी काय सांगतोय हे? येस ऑर नो? यस सर. अमुक अमुक गोष्ट केली जात नाही, अमुक अमुक गोष्ट केली जाते. गरीब मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. कसं म्हणणार, आमच्या शाळेमध्ये गरीब मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. सांगा बरं. In our school, गरीब मुलं स्कॉलरशिप In our school, poor people get scholarship. नाही. स्कूल झालं, आमच्या शाळेमध्ये मुलांना स्कॉलरशिप दिली जाते म्हणतोय ना आपण, मुलं देतात नाही म्हणते आपण. गेट म्हणजे मिळते असं होईल. तुम्ही जर पुअर स्टुडंट्स गेट स्कॉलरशिप जर म्हटलं तर याचा अर्थ काय होईल, त्यांना मिळते. आपल्याला मिळते नाही म्हणायचं आहे. गरीब मुलांना दिली जाते. तुम्ही घेऊ शकता पुअर स्टुडंट. Give. स्टुडंट. एम आर घेऊन मग V3 घ्यायचा. आर गिव्हन. poor student given. आर गिव्हन Given scholarship. स्कॉलरशिप. All students are given scholarship. तुम्ही असे करू शकता, स्कॉलरशिप इज गिव्हन टू पुअर स्टुडंट्स. असे करू शकता, काही फरक पडत नाही. स्कॉलरशिप इज गिव्हन म्हणजे इज गिव्हन, दिली जाते. कुणाला, गरीब मुलांना. टू पुअर स्टुडंट्स. हे समजलं का? येस ऑर नो? यस. येस सर. अमुक अमुक गोष्ट केली जाते, अमुक अमुक गोष्ट केली जात नाही. अमुक अमुक गोष्ट केली जाते, अमुक अमुक गोष्ट केली जात नाही. या गोष्टी कळल्या पाहिजे आपल्याला. याला जर आपण वॉज वर वापरला तर ती गोष्ट झाली नाही असं होईल, लक्षात घ्या. जेव्हा आम्ही जर असेल तेव्हा होत नाही, आणि जेव्हा वॉज वर असेल तेव्हा झाली नाही किंवा केली गेली नाही. द बॉक्स वॉज नॉट ओपन्ड. दरवाजा, बॉक्स ओपन झाला नाही.
किंवा ओपन केला गेला नाही असा अर्थ होईल. बॉक्स वॉज नॉट ओपन. इकडे पण वी वेअर नॉट रिस्पेक्टेड. काय झालं याचा अर्थ ऍक्च्युअली? वी वेअर नॉट रिस्पेक्टेड. वेअर आम्हाला आदर दिला जात नाही. नाही. जात नाही म्हणणार का? वॉज घेतल्यावर वी वेअर म्हटल्यावर गेला नाही म्हणायचं. आम्हाला रिस्पेक्ट दिला गेला नाही. करेक्ट. आम्हाला रिस्पेक्ट दिला गेला नाही जर वी वेअर नॉट गिव्हन रिस्पेक्ट म्हटलं तर. इकडे स्कूल गेट वॉज नॉट ओपन ऑन टाइम. काय झाला याचा अर्थ? वॉज नॉट ओपन. स्कूल गेट वॉज नॉट ओपन ऑन टाइम. बोला. शाळेचा गेट वेळेवर उघडला जात उघड उघडला जात नाही. शाळेचं गेट उघडलं गेलं नाही. हा वॉज असेल तर उघडलं गेलं नाही. हा परत Yes. वॉज नॉट हेल्प. काय झालं याचा अर्थ? पेशंट वॉज नॉट हेल्प. त्या पेशंटला मदत केली गेली नाही. हा किंवा पेशंटला मदत झाली नाही. पेशंट वॉज नॉट हेल्प. त्याला मदत झाली नाही किंवा कोणी त्याला मदत केली नाही पेशंटला. लक्षात घ्यायचं जेव्हा हा फॉर्म्युला असेल ना मी जर आणि मी याचा अर्थ काय? ती गोष्ट त्याच्या बाबतीत झाली नाही. याने काहीच केलं नाही यालाच ते झालं नाही असं होतं याचा अर्थ. इथं पेशंट मदत करणार नाहीये त्यालाच बिचाराला मदत नाही केली कोणी. धनश्री इथे इन आवर स्कूल 4 स्टुडंट्स वेअर गिवन स्कॉलरशिप. जर आपण आर च्या ऐवजी वर म्हटलं तर काय होऊन जाईल? 4 स्टुडंट्स वर गिवन स्कॉलरशिप. काय होईल अर्थ? दिली गेली ना. पुअर विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली गेली. 15 ऑगस्टच्या दिवशी पुअर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली गेली असं आपल्याला म्हणायचं असलं. ऑन 15th ऑगस्ट पुअर स्टुडंट्स वर गिवन काय? स्कॉलरशिप इन आवर स्कूल. वॉज आणि वेअर आपल्याला कळलाच पाहिजे. ठीक आहे. हा माझ्या वडिलांना चांगली ट्रीटमेंट दिली गेली. कसं म्हणणार? माझ्या वडिलांना चांगली ट्रीटमेंट दिली गेली या दवाखान्यामध्ये. My My father father was given My father was given good treatment in hospital. एकदम बरोबर. माय फादर वॉज गिवन गुड ट्रीटमेंट इन दिस हॉस्पिटल. एकदम. आमचे पेपर 3 महिने झाले चेक झाले नाही. आमचे पेपर चेकच नाही झाले. बोला. आमचे पेपर हा our papers हा are not checked. our paper paper are not- our paper aren't checked. बघा जर तुम्ही असं म्हटलं आर पेपर्स आर नॉट चेक्ड तर याचा अर्थ होईल चेक होत नाही. आणि वेअर नॉट चेक म्हटलं तर चेक झाले नाही. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते मराठीतून सुद्धा? आर नॉट चेक म्हटलं तर काय होईल? पेपर चेक होत नाही. पेपर वेअर नॉट चेक म्हटलं पेपर चेक झाले नाही. कळतंय का नाही कळतंय? हो. लिहून ठेवा. नोट करा. अमुक गोष्ट झाली नाही अमुक गोष्ट केली गेली नाही. वेअर म्हणा. वॉज वेअर. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटली गेली नाही. स्टुडंट्स वेअर नॉट गिवन क्वेश्चन पेपर्स. क्वेश्चन पेपर्स वेअर नॉट गिवन टू द स्टुडंट्स. वॉज वेअर म्हणा. चला आता महत्वाचं सांगतोय. काल मला वाटतं बिंग पण सांगितलं होतं ना बिंग का नाही? Yes. बिंग काय असतो? बिंगचा अर्थ Action होत असते. दिस प्रोजेक्ट इज बीइंग स्टॉप्ड. सांगा बरं याचा अर्थ काय? बीइंग स्टॉप्ड. दिस प्रोजेक्ट इज बीइंग स्टॉप्ड. हा प्रोजेक्ट बंद हा होत प्रकल्प आहे. बंद नाही होत आहे. बंद केला जातोय. बंद केला जातोय. लिहून ठेवा. हा प्रोजेक्ट बंद केला जात आहे. बंद केला जात आहे. जातोय. होतोय काही म्हणा पण ती गोष्ट होते हे आपल्याला कळलं पाहिजे. हा बर
प्रत्येकाला लस दिली जाते आहे. कसं म्हणणार? प्रत्येकाला लस दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला लस दिली जात आहे. बोला. Student is being vaccinated. No, each student is being vaccinated. vaccinated. बर, प्रत्येक गाडी तपासली जात होती टोल नाक्याजवळ. कसं म्हणणार? प्रत्येक गाडी तपासली जात होती. बोला. Each car Each car is being checked. शाबास. car was being checked. Being checked at the toll plaza. Being checked. Each car was being checked. प्रत्येक गाडी तपासली जात होती. Being checked. राईट. आमचा रिझल्ट डिक्लेअर केला जात होता. आमचा रिझल्ट डिक्लेअर होत होता. आम्ही तिथेच होतो कॉलेजमध्ये आणि आमचा रिझल्ट सांगितला जात होता. बोला. Our result was Our result was being declared. checked. So, our result was being declared. बाकी दुसरे आवाज येत असतील तर माईक बंद ठेवा. श्रुतीचा आवाज येत नाही. बाकीचे उत्तर सांगायला नाही आले का? नुसते ऐकायला आलो का आपण? बाकीचे मयूर सगळ्यांचे आवाज आले पाहिजे. Our result was being declared. आमचा रिझल्ट डिक्लेअर केला जात होता. ठीक आहे ना? बीइंग पण आपल्या सगळ्यांना कळणं अतिशय महत्वाचं की अमुक अमुक गोष्ट केली जात होती. त्याच वेळेला दुसरी गोष्ट झाली. त्याच वेळेला सर आले मध्येच. And suddenly sir arrived. अमुक गोष्ट केली जात होती. पेशंटला तपासायचं काम चालू होतं. तेवढ्यात कोणतरी मध्ये झालं. पॉलिटिकल पीपल. The patient was being checked. Suddenly some political people came there. तर आपल्याला असं बोलता आलं पाहिजे. अमुक गोष्ट केली जात होती. तमुक गोष्ट केली जात होती. आणि त्याच वेळेला ती दुसरी गोष्ट घडली. डॉक्टर पेशंटला तपासत होते असं जर म्हणायचं असलं आपल्याला तर डॉक्टर वॉज चेकिंग द पेशंट. हे एकदम सोपं आहे. बरोबर की नाही? डॉक्टर वॉज चेकिंग द पेशंट. काय डॉक्टर तपासत होते कुणाला? पेशंट्सना. Patients ला. हे वाक्य सरळ झालं. डॉक्टर पेशंटला तपासत होते. पण आपल्याला उलट म्हणायचं असलं की पेशंटला तपासलं जात होतं. पेशंटची तपासणी चालू होती. बीइंग डन. बीइंग वापरा त्याच्यामध्ये. बीइंग Patient was being checked. Patients were being checked. Treatments were being given. Marks were being declared. Exam was being conducted. परीक्षा घेतली जात होती. Being. हे जर तुम्हाला कळलं असेल तर पुढे जायला जे आज आपलं महत्त्वाचं पार्ट आपल्याला सांगायचं होतं. काल आपल्याकडे मला वाटतं थोडेसे एक दोन इश्यू होते इलेक्ट्रिसिटीचे कसले. राईट. याचा स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही? याची गरज असेल तुम्हाला तर. सर एकदा ते चेकिंग आणि बिंग का हे करायचं ते सांगा ना. डॉक्टर वॉज चेकिंग द पेशंट. याचा अर्थ काय झालं सांग? चेक डॉक्टर पेशंटला तपासत होते. करत होते. राईट ना? जेव्हा आहे जे आपण डायरेक्ट त्याला करत होते म्हणायचं. करतोय, करत होते. आणि बीइंग आलं ना केलं जात होतं दुसऱ्यांकडून असं याचा अर्थ. ठीक आहे. बघा. डॉक्टर येस वॉज बीइंग आस्क्ड. याचा अर्थ कोण सांगतं बरं? डॉक्टर वॉज बीइंग आस्क्ड. डॉक्टर विचारत होते का डॉक्टरला विचारत होते लोक? डॉक्टरला विचारत होते. डॉक्टरला विचारत होते. डॉक्टरला विचारित होते. बीइंग जेव्हा आपण बीइंग येईल ना तेव्हा ह्याला या एक नंबरला जो कोणी असेल ना त्यांना त्यांच्यावरती ऍक्शन होते. डॉक्टरांना विचारलं जात होतं ना. द डॉक्टर वॉज बीइंग आस्क्ड सो मेनी क्वेश्चन्स बाय द पब्लिक. मग ते पब्लिकचं नाव सगळ्यात शेवटी. कळतंय? हा. प्रत्येक गोष्ट केली जात होती, केली जात नव्हती असं म्हणायचं असेल तर बीइंग वापरला जातो. आपल्याला आपण शक्यतो असं म्हणत नाही. एकाच मार्गाने जातो. परंतु मला माहिती आहे जर तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं, जर तुम्ही मॅगझिन वाचायला घेतलं, कुठला न्यूजपेपर वाचायला घेतला तर बीइंगचे वाक्य त्यामध्ये असणार म्हणजे असणारच.
जेव्हा तुम्ही ते बीइंगचे वाक्य बघाल तेव्हा तुम्हाला जम्बलिंग नको व्हायला, म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतो. हा, बीइंग येस. अजिबात याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा एक आणखी वाक्य बघा, व्यवस्थित समजून घ्या. आय हॅव ओपन्ड द बॉक्स. परत त्या बॉक्स कडे या. या वाक्याचा अर्थ काय झाला मला कोण सांगतं? आय हॅव ओपन्ड द बॉक्स. मी बॉक्स उघडला. बॉक्स चूक. मी बॉक्स उघडला आणि याचा अर्थ काही सांगणार की नाही? याला काहीच अर्थ नाही का? मी आहे. box मी उघडला. उघडलेला आहे. बस. उघडलेला आहे. बॉक्स उघडलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला अहंकार आहे म्हणून तुम्ही सांगता हा बॉक्स मी उघडलेला आहे, मी उघडलेला आहे, मी उघडलेला आहे. परंतु अशा बऱ्याच वेळा असतात की हा बॉक्स कोणी उघडलाय हे सांगण्याची काही गरज नसते. कोणी पण उघडलेला असतो, तुम्हाला बॉक्स उघडा असण्याशी मतलब आहे ना, ठीक आहे ना. मग जेव्हा असं म्हणायचं असतं की बॉक्स उघडून झालेला आहे किंवा बॉक्स उघडला गेलाय, कोणाकडून उघडलाय काही माहित नाही, अशा वेळेला तोच हॅव, हॅज, हॅड जे काही आहेत तिघ जण आपले नेहमीचे हॅज आणि हॅड यांच्याच वाक्यामध्ये अमुक अमुक गोष्ट झालेली आहे म्हणायचं असलं, केली गेली आहे म्हणायचं असलं, हॅव हॅज हॅडचेच वाक्य वापरा. फक्त मागशी बीइंग वापरलं होतं ना, आता आपण बीन वापरू. बीन तिसरं रूप काय? बीन. BEEN बीन. यांच्या नंतर मग जर आपल्याला असं म्हणायचं बॉक्स उघडला गेलेला आहे, बॉक्स कधीचा उघडला गेलाय? उघडून झालेला आहे बॉक्स. The box has been. हा, आता आपण हॅव तर नाही म्हणणार ना, आपल्याला पाहिजे. बॉक्स नंतर आपण हॅव नाही म्हणणार, हॅज म्हणणार ना. बॉक्स मग हॅज बीन घ्यायचा. इथे V3 आहे ना, ओपन. Open. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतो ते? बॉक्स उघडला गेलेला आहे, बॉक्स उघडून झालेला आहे, हॅज बीन ओपन्ड. म्हणजे कोणीतरी उघडलेला आहे बॉक्स. कोणी उघडला काय माहित नाही, त्याचं काही नाव नाहीये, पण बॉक्स उघडला झालेला आहे, केला गेलेला आहे बॉक्स. हा, हॅज बीन म्हणजे बीन म्हणजे कम्प्लीट. काय लक्षात आलं? बीन म्हणजे कम्प्लीट, ती गोष्ट होऊन गेली मगाशी, त्याला बीन म्हणतात. हा, बीन. बऱ्याच मुलांना हे कळत नाही. हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन का बरं येतो वाक्यात? कळतच नाही. हा ड्रेस काय रिटर्न केलेला आहे, हा ड्रेस आहे ना, हा रिटर्न आलेला आहे किंवा रिटर्न केला गेलेला आहे. कसं म्हणणार? हा ड्रेस रिटर्न झालेला आहे किंवा केलेला आहे. This dress has been This dress this dress has been returned. हा, Has been returned. has been. This dress has been return. आता आपण 2-3 वेळा करून बघू, त्याला नीट समजून घ्या. मी जर फक्त पहिल्यांदा इज घेतला, दिस ड्रेस इज रिटर्न, याचा अर्थ काय होतो? इज घेतल्यावर केला जातो. लक्षात घ्या, हा ड्रेस रिटर्न केला जातो. जर मी इजच्या ऐवजी वॉज घेतला, दिस ड्रेस वॉज रिटर्न, काय अर्थ झाला त्याचा? हा ड्रेस रिटर्न केला गेला. केला. याप्रमाणेच लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला कळेल की इज घेतल्यावर काय होतं, वॉज घेतल्यावर काय होतं. बरं, आता इथे या वॉजच्या नंतर किंवा इजच्या नंतर आपण बीइंग टाकला. बीइंग, दिस ड्रेस इज बीइंग रिटर्न, काय झाला त्याचा अर्थ? ड्रेस इज बीइंग रिटर्न, काय झाला अर्थ याचा? सांगा बरं. रिटर्न केला जातो. This केला गेला. is केलेला गे this dress is being written. केला गेला. केला. पाठ करा, हे केला जातोय, केला जात आहे. जेव्हा आपण बीइंग येईल ना, बीइंग लिहून ठेवायचं ते, केला जात आहे.
हा ड्रेस रिटर्न केला जात आहे. लिहून घ्या बरं. हा ड्रेस रिटर्न केला जात आहे, परत दिला जातोय ड्रेस. बीइंग तर being म्हणजे काय? केला जातोय. बीइंग म्हणजे केला जातोय. बीइंग लिहून घ्या. बीइंग म्हणजे केला जात, रिटर्न केला जात आहे. हा ड्रेस रिटर्न केला जात आहे म्हणजे परत दिला जात आहे. जर आपण इकडे वॉज वापरला, या इजच्या ऐवजी वॉज वापरला, दिस ड्रेस वॉज बीइंग रिटर्न, काय होईल याचा अर्थ मग? सांगा. दिस हा ड्रेस, ड्रेस परत जात आहे. आता बघा हे वाक्य असं होतं, दिस केला गेला. वॉज बीइंग. हा ड्रेस परत केला गेला. केला गेला. केला गेला. नाही, केला गेला तर झाला नाही. इकडे केला गेला, वॉज रिटर्न. दिस ड्रेस वॉज रिटर्न, केला गेला रिटर्न. हा, आता काय रिटर्न केला जातोय, रिटर्न केला जातोय. इथे वॉज बीइंग रिटर्न केला जात होता म्हणायचं. मग त्याला केला जात होता. केला जात होता. इज बीइंग रिटर्न केला जात होता. वॉज बीइंग रिटन केला जात होता. या तुमच्याकडे या गोष्टी नोट करा, म्हणजे तुम्हाला वाक्याचा अर्थ कळेल, कोणत्या वाक्याचा काय अर्थ होतो. केला जात होता. हा ड्रेस रिटर्न केला जात होता. दिस ड्रेस वॉज बीइंग रिटर्न. एक छोटा मुलगा, ए स्मॉल चाइल्ड वॉज बीइंग किडनॅप्ड. काय झालं याचा अर्थ कोण सांगतं? ए स्मॉल चाइल्ड वॉज बीइंग किडनॅप्ड. लहान मुलाला एक छोटा मुलगा किडनॅप केला जात होता. बरोबर. किडनॅप केला जात. त्याला किडनॅप केलं जात होतं, म्हणजे लहान मुलाचं अपहरण केलं जात होतं असं होईल ना. वॉज बीइंग किडनॅप्ड. वाक्य लिहून घ्या 2-4, ते तुम्हाला कळेल मग ऑटोमॅटिक काय काय केलं जात होतं, काय काय होतं. मुलींना त्रास दिला जात होता. कसं म्हणणार? मुलींना त्रास दिला जात होता. बोला फटाफट. गर्ल्स The girls being being tortured. The The girls were being tortured. Girls was being Girls tortured. were being The girls were being tortured. being The girls were being tortured. being tortured, being harassed. मुलींना त्रास दिला जात होता. being tortured. The girls were being tortured. घराला रंग दिला जात होता. कसं म्हणणार? बोला फटाफट. घरांना रंग The दिला color was being given. चालेल. The color was being given. किंवा the house was being painted, है ना. The house was being colored. समजते का being काय होतं? being yes. नसेल Yes, समजत sir. तर मी Yes, परत केला जात होता आणि केला जात आहे. हे केलं जात होत आहे, हे केलं जात आहे. सेपरेट बॉक्स करा. वाक्य बनवा त्यांचे. हे केलं जात होतं, हे केलं जात आहे. हे केलं जात होतं, हे केलं जात आहे. इज बीइंग, वॉज बीइंग. केलं जात आहे, केलं जात होतं. केलं जात आहे, केलं जात होतं. समजतंय का? येस ऑर नो? Yes. Yes. yes sir. आता ह्या ड्रेसला आपण इज वॉज सगळं वापरून बघितलं. जेव्हा त्याला हॅज बीन टाकू आपण, हॅज बीन म्हणजे झालेला आहे, डायरेक्ट झालेला आहे. हॅज बीन म्हणजे झालेला आहे. लिहून घ्या. हॅव बीन, हॅज बीन. हॅव बीन, हॅज बीन याचा अर्थ झालेला आहे, झालेला होता. झालेला आहे, झालेला होता. हॅव बीन, हॅज बीन आणि इथे V3 येणार. लिहून ठेवा. झालेला आहे, झालेला होता. झालेला आहे, झालेला होता. झालेला आहे म्हणजेच केला गेलेला आहे. बर. हा ड्रेस चेंज केला गेलेला आहे. कसं म्हणणार?
हा ड्रेस, दिस ड्रेस. आता आपण जर याला इज बिंग म्हटलं तर चेंज केला जात आहे असं काहीतरी होईल ना. आपल्याला चेंज केला जात आहे नाही म्हणायचंय, केला गेलेला आहे डायरेक्ट. झाला चेंज केव्हाच करून, मग काय म्हणायला पाहिजे, हॅज बीन. This dress has been changed. हा, दिस ड्रेस हॅज बीन चेंज्ड. Change. काय झालं याचा अर्थ, दिस ड्रेस हॅज बीन चेंज्ड. ड्रेस चेंज केला ड्रेस गेलेला आहे. चेंज केला जात होता. हा, हॅज बीन केलेला आहे. Change. इकडे नाही का तुम्ही, झालेला आहे केलेला आहे. लिहून ठेवायचे. हॅज बीन म्हणजे झालेला आहे. केला गेलेला आहे, झालेला आहे. लिहून ठेवा, सगळ्यांनी लिहा, कंपल्सरी लिहा, नंतर विसरून जाता तुम्ही खूप वेळा. केलेला आहे. अजून एक शब्द लिहून ठेवायचा, करून झालेला आहे. करून झालेला आहे. मग दिस ड्रेस हॅज बीन चेंज्ड, हा ड्रेस बदलून झालेला आहे. समजतंय का, हा ड्रेस बदलून झालेला आहे. हे चॅप्टर शिकून झालेलं आहे. कसं म्हणणार, हे चॅप्टर शिकून झालेलं आहे. This chapter has been This chapter has been taught. This chapter has been taught. This chapter has बरोबर. taught. दिस चॅप्टर हॅज बीन टॉट, म्हणजे हे चॅप्टर शिकून झालेलं आहे. पुन्हा पुन्हा ते शिकवू नका. दिस चॅप्टर हॅज बीन टॉट. हा सीन रिप्लेस करण्यात आलेला आहे. कसं म्हणणार, हा सीन रिप्लेस करण्यात आलेला आहे. Scene has been replaced. this scene has been replaced. बरोबर, this scene has been Has replaced. been replaced. हा प्रश्न रिप्लेस करण्यात आलेला आहे. हा प्रश्न रिप्लेस करण्यात आलेला आहे. This question has been This replaced. question has been replaced. replaced. करेक्ट. आमचा इन्सल्ट करण्यात आलेला आहे. बोला, आमचा इन्सल्ट करण्यात आलेला आहे. Our insult Our has insult, our insult our insult, have Has been been our Have been कशाला? insult have been our been. insult has been. आता एक मज्जा बघा आणखी. हा, आवर इन्सल्ट, राईट, आर इन्सल्ट. आता काहींना असं वाटेल की इकडे आवर आहे म्हणून हॅव घ्यायला पाहिजे. तसं नाहीये. याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. याच्याकडे बघा, इन्सल्ट एकच आहे ना. याच्यावर करायचं, याच्यावर नाही करायचं. Has been. our insult Our has insult has been Done. done. Our insult has been done. हे has been done लिहून ठेवा बाजूला. has been done म्हणजे करण्यात आलेलं आहे, झालेलं आहे. आमचा इन्सल्ट झालेला आहे. आमचं इन्सल्ट करण्यात आलेलं आहे. शाळेचं गेट बंद करण्यात आलेलं आहे. कसं म्हणणार, शाळेचं गेट बंद करण्यात आलेलं आहे. School gate has been School closed. gate has School been gate closed. has been closed. स्कूल गेट हॅज बीन क्लोज्ड. Closed. has Closed. been closed. हा प्रोजेक्ट It has- कधीचाच बंद करण्यात आलेला आहे. हा प्रोजेक्ट कधीचाच बंद This करण्यात project आलेला has Project been has This project This has closed. been. project has This been project has been closed. आहे. एकदम बरोबर. दिस प्रोजेक्ट हॅज बीन स्टॉप्ड. हा थांबवण्यात आलेला प्रोजेक्ट आहे ना. तर अमुक गोष्ट करण्यात आलेली आहे, तमुक गोष्ट करण्यात आलेली आहे. आमच्या कॉलनीमध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कसं म्हणणार बरं, Our colony In our colony, In our colony, इन आवर कॉलनी गणेश फेस्टिवल Ganesh festival Great Ganesh festival. has been arranged. In our colony, Ganeshotsav Has been arranged. in our colony. Ganesh Festival has festival been has been in our arranged. colony. Has been organized. ऑर्गनाइज पण चालेल, अरेंज पण चालेल, काय हरकत नाही. आमच्या शेजाऱ्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे. कसं म्हणणार, आमच्या शेजाऱ्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे. Our neighbors. our Our neighbor neighbor Our has neighbor been has been arrested. arrested Our at neighbor night. has been has been arrested arrested. At Correct. night. has been Last night. arrested.
जेव्हा हॅज बीन म्हटलं जाईल तेव्हा ऑटोमॅटिक काय होईल, त्यांना करण्यात आलेली आहे, झालेली आहे, त्यांना अटक झालेली आहे. आवर नेबर हॅज बीन अरेस्टेड येस्टरडे, काल त्यांना अटक झालेली आहे. कळतंय का? येस. Yes, हो sir. सर. Yes. जर आपण जर हॅड बीन म्हटलं, हॅड बीन सर, हॅड बीन ने काय होईल, झाला होता, करण्यात आला होता, हॅड बीन. झाली होती. आहे ना, आहेच्या ऐवजी होता म्हणायचं. झाली होती, करण्यात आली होती, हॅड बीन लिहून ठेवा बाजूला. हॅड बीन म्हणजे काय, हॅड बीन, झाली होती, करण्यात आली होती, लिहून ठेवा. काही पण गोष्ट झाली होती, करण्यात आली होती. बघा, आवर एक्झाम had been postponed. Our exam had been postponed. काय झालं याचा अर्थ बघा, had been postponed. आमची परीक्षा पोस्टपोन करण्यात आली होती. आमची परीक्षा पोस्टपोन करण्यात आली होती. रद्द हा. करा. आमची परीक्षा पोस्टपोन करण्यात आली postpone होती. करण्यात पोस्टपोन झाली होती, पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलण्यात आली होती, राईट. आता नीट समजून घ्या मी काय म्हणतो ते. जर इथे was वापरलं तर काय होईल मग? झाली होती. नाही, फक्त झाली. was म्हटलं ना, झाली. had been म्हटलं ना, झाली होती. हे लक्षात घ्या मित्रांनो. छोटासा फरक आहे पण आपल्या लक्षात नाही. आर एक्झाम वॉज पोस्टपोन, आमची परीक्षा पोस्टपोन झाली. आर एक्झाम हॅड बीन पोस्टपोन, आमची परीक्षा पोस्टपोन झाली होती. कळतंय का नाही कळतंय? येस सर. कळतंय. बघा, Sir, repeat करा ना. परत सांगतो बघा, नीट ऐका. वॉज पोस्टपोन म्हटलं नुसतं वॉज वेअर प्लस V3 जी आपण पहिल्यांदा बघितलं मगाशी, नुसती झाली म्हणा, करण्यात आली. आणि हॅड बीन हा वॉजच्या पुढचा टप्पा आहे, लक्षात घ्या. हा वॉज आणि त्याच्या पुढे कोण आहे, हॅड बीन. वॉज V3 ना, त्याच्या पुढे हॅड बीन V3. त्याच्या पुढचा टप्पा आहे तो, करण्यात आली होती, करण्यात आली नव्हती. आमची परीक्षा कॅन्सल झाली, आर एक्झाम वॉज कॅन्सल. आमची परीक्षा कॅन्सल झाली होती, हॅड बीन कॅन्सल. कळतंय का नाही कळतंय धनश्री? येस. येस. वॉज म्हणजे फक्त Yes. झाली, वॉज म्हणजे फक्त झाली. श्रुती, वॉज म्हणजे फक्त झाली, हॅड बीन म्हणजे झाली होती. लिहून ठेवा. परत परत त्याची वाक्य चेकआउट करा. वॉज म्हणजे फक्त झालं, हॅड बीन म्हणजे झालं होतं. बघा, हा रिझल्ट वॉज डिक्लेअर. काय झालं याचा अर्थ सांगा मला? आमचा रिझल्ट झाला. झाला. आमचा रिझल्ट डिक्लेअर झाला. आणि जर वॉजच्या ऐवजी जर हॅड बीन म्हटलं तर आमचा रिझल्ट झालेला होता. झाला होता, झालेला होता. झालेला होता. कळतंय की नाही कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय? येस. कळतंय सर. येस. बघा, द डोर वॉज ब्रोकन. द डोर वॉज ब्रोकन. काय झालं याचा अर्थ? द डोर वॉज ब्रोकन. दरवाजा तुटला होता. नाही होता नाही, तुटला किंवा तोडण्यात आला. दरवाजा तुटला. दरवाजा तोडण्यात आला. कोणाकडनं तोडण्यात आला त्याचं नाव नंतर. द डोर वॉज ब्रोकन बाय द थीव्स. म्हणजे त्या चोरांकडनं दरवाजा तोडण्यात आला. द डोर वॉज ब्रोकन. आदित्य, पण जर डोर हॅड बीन ब्रोकन म्हटलं तर काय होईल याचा अर्थ? द डोर हॅड बीन ब्रोकन. दरवाजा तोडण्यात आला होता. दरवाजा Right. तोडण्यात. A man was दरवाजा murdered. तोडण्यात आला होता. हाँ, a man was murdered on the street. The man was murdered on the street. काय झालं याचा अर्थ? बोला. The man was murdered on the street. रस्त्यावर मर्डर झाला. रस्त्यावर माणसाचा माणसाचा मर्डर झाला. फक्त झाला, फक्त झाला, करण्यात आला. मर्डर झाला. पर्यंतच थांबायचं. माणसाचा मर्डर रस्त्यावर झाला, पण रस्त्यावर त्या माणसाचा मर्डर झाला
किंवा त्याला मारलं गेलं किंवा मारण्यात आलं, पण जर हॅड बीन म्हटलं आपण, द मॅन हॅड झालेला. मर्डर्ड ऑन द रोड, ऑन द स्ट्रीट, त्या झाला माणसाला होता. रस्त्यातच करण्यात आला होता, रस्त्यातच मर्डर झाला होता त्याचा. कळलं की नाही कळलं? हो कळालं सर. समजलं. प्रॅक्टिस करायची. द डोर इज ओपन, दरवाजा उघडला जातो. दरवाजा, द डोर हॅज बीन ओपन, दरवाजा उघडण्यात आलेला आहे, हॅज आहे त्याच्यात. द डोर हॅड बीन ओपन, दरवाजा उघडण्यात आला होता. नीट समजून घ्या. हे जे गोष्टी 2-4 महत्वाच्या, हे आपल्याला कळणं अतिशय महत्वाचे आहे. याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, वेगवेगळे वाक्य सांगता आले पाहिजे, आणि पुस्तकात जे छापलंय ना ते आपल्याला कळलं पाहिजे. याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. एकदा तुम्हाला त्या गोष्टी कळायला लागल्या ना, मग तुम्हाला ते बोलता पण येते व्यवस्थित. मग आपल्याला समजतं कधी म्हणायचं झाला, कधी म्हणायचं झाला होता, नाही का. हे कळलं की इंग्लिश बोलायला सोपं आपल्याला, काय अवघड नाही. प्रॅक्टिसला लागा. जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढं चांगलं येणार, जेवढी प्रॅक्टिस कमी तेवढं कमी येणार. राईट. प्रॅक्टिस इज द मस्ट. ओके, स्क्रीनशॉट घेऊन टाका, टाइम संपतोय आपला.